बातमी पालघरमधून. पालघर जिल्हा प्रशासन कुरगावच्या बिल्डर समोर हतबल झाल्याचे चित्र समोर येत आहे. कुरगावमधील राहुलनगर मोतीनगर इमारतीच्या सांडपाण्याने कुरगाववासी प्रवासी नागरिक त्रस्त झालेत. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पहा कशा पद्धतीने पाणी रस्त्यावर आले असून या सांडपाण्यामुळे मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती, दुर्गंधीयुक्त वास सर्वत्र पसरतोय. ग्रामपंचायतीने वारंवार या बिल्डरला सूचना, नोटिसा देऊन सुद्धा कोणत्याही प्रकारे सांडपाणी विल्हेवाट करण्याची अंमलबजावणी अजूनही त्याने केलेली नाही. 300 सदनिकांच्या सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी प्रक्रिया प्रकल्पाची उभारणी न केल्याने हे सांडपाणी मुख्य रस्त्यास शेजारील गटारात साचून राहिले. आता हे सांडपाणी बोईसर तारापूर रस्त्यावरून वाहत असून यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकडे या बिल्डरचे दुर्लक्ष होताना दिसतंय. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प न उभारल्यामुळे ही परिस्थिती या ठिकाणी ओढावली. मात्र सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नसताना या इमारतीला ग्रामपंचायत नगररचना जिल्हा प्रशासनाने या इमारतीला ओसी घरपट्टी कशी दिली असा प्रश्न निर्माण झाला. बोईसर तारापूर रस्त्यालगत कुरगाव येथील रहिवासी इमारतीमधून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यामुळे स्थानिक नागरिक हैराण झालेत. हे पाणी थेट रस्त्यावर आल्याने वाहन चालकांना देखील मोठा त्रास होतो. या विरोधात वारंवार तक्रार करून देखील सांडपाणी नियंत्रणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना आणण्यास इमारतीचा विकासक दुर्लक्ष करत असल्यामुळे जिल्हा प्रशासनामधील आरोग्य विभाग, महसूल विभाग, सहनगर रचना विभाग, पंचायत समिती, ग्रामपंचायत ठोस कारवाई करत नसल्याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत कुरगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक जिल्हा प्रशासनाबरोबर वारंवार पाठपुरावा करत असल्याचे समजते. मात्र शासकीय जिल्हा प्रशासन या बिल्डर्स समोर हतबल झाल्याचं दिसून आलं.